नमस्कार सर्वांना. मी प्रियांका. मूळची कोल्हापूरची असून शिक्रापूर येथे राहते. शिक्रापूर, पुणे येथून मी माझं क्लाउड किचनचं काम नव्यानेच सुरू केलेलं आहे. यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आणि कोल्हापुरी मसाले तयार करते. उत्तम प्रकारचे घरगुती मसाले आणि लाडू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा खूप प्रयत्न असतो. या कामातून मला आनंदही फार मिळतो. आनंद हा 2 पैसे कमवण्याचा नसतो, त्याबरोबर लोकांची चव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी धडपड सुरू होत असते. आणि रोजचा दिवस असाच उगवत असतो की आज काय ऑर्डरी आहेत, लोकांना मी कोणत्या उत्तम प्रकारचे लाडू बनवून देऊ शकेन आणि माझे मसाले प्रत्येकाच्या घरापर्यंत कसे पोहोचतील. लाडू बनवणं ही सुद्धा एक कला आहे, हे आत्ताच मला कळून चुकलं आहे. कारण लाडू हे फक्त लाडू नसतात, तो एक जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येक कस्टमरची लाडू मागवण्यामागची एक वेगळीच भावना असते की लाडू कशासाठी हवे आहेत, कोणासाठी हवे आहेत आणि ताई मला लाडू बनवून द्याल का. या शब्दातच मी ओळखून जाते की एका विशेष व्यक्तीसाठी हे लाडू मागवले जात असतात. कधी कोणाला ते लाडू आपल्या वय झालेल्या वडिलांसाठी न्यायचे असतात, ज्यांची तब्येत साथ देत नाही, ज्यांचे गुडघे दुखतात आणि ताई मला आज माझ्या वडिलांना भेटायला जायचं आहे, माझ्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू बनवाल का, असा मुलींचा रोख असतो. कधी आपल्या लहान लहान मुलांसाठी तब्येत चांगली राहावी म्हणून ताई चॉकलेटच्या साईजचे लाडू मला बनवून द्याल का, अशी काहींची मागणी असते. मग मलाही आनंद होतो की लहान लहान मुलांसाठी लाडू बनवायचे आहेत तर ते चॉकलेटच्या साईजचे असावेत, जेणेकरून ते रोज एक छोटासा लाडू खातील आणि त्यांना चॉकलेट खाल्ल्याचाही आनंद मिळेल. काही ताईंचं म्हणणं असतं की माझी बहीण डिलिव्हरीसाठी आली आहे ताई, तिची तब्येत थोडी वीक होती आहे म्हणून मला लाडू बांधून हवे, तर ते द्याल का. माझा आनंद शब्दात सांगताच येत नाही, कारण प्रत्येक लाडूची तरा वेगळी, प्रत्येक लाडवामागचा आनंद वेगळा. कुणाला आपल्या भावासाठी न्यायचे असतात, ताई माझ्या भावाला बेसनचे लाडू फार आवडतात, तर तुम्ही छान तुपात भाजलेले लाडू बांधून द्याल का. जशी प्रत्येकाची मागणी तसा माझा आनंद वाढत असतो आणि रोजच्या या आनंदात मी उत्साहाने लाडू बनवते, त्यांच्या ऑर्डर्स त्यांच्यापर्यंत पोहोचवते, त्यांचा रिप्लाय ऐकते आणि त्याने माझं भरभरून केलेलं कौतुक मला फार आनंद देऊन जातं. आणि या कौतुकासोबतच माझ्या स्वामींसाठीही निवेद बनवला जातो. रोजचा नैवेद्य स्वामींसाठी वेगवेगळे प्रकारचे लाडू छान बांधून त्यांना पहिला नैवेद्य काढते आणि मग ऑर्डरी पॅक करत असते. मुलांना सोडून बाहेर जाण्यापेक्षा यातच माझा फार आनंद आहे की मी त्यांच्यासोबत 4 पैसेही कमवते आणि लोकांनाही आनंद देऊन जाते. धन्यवाद.